स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मुंबईतील एक नावाजलेली स्पर्धा आणि टेनिस क्रिकेटमधली एक मोठी स्पर्धा म्हणजे राष्ट्रवादी चषक मित्रांनो संपलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवादी चषकमध्ये 4 व्हीलर कार कोणत्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळालेली आहे, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, चॅम्पियन संघ आणि रनर अप संघ याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये 10 लाख रुपये प्रथम पारितोषिक होतं आणि 5 लाख रुपये रनर अप होतं। तर चला पाहूया कोणत्या खेळाडूला आणि कोणता संघ चॅम्पियन झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे तो म्हणजे NB अवध संघ। मित्रांनो, NB अवध संघ हा लगातार दुसरी वेळ राष्ट्रवादी चषक चॅम्पियन होताना दिसत आहे। मित्रांनो, या संघामध्ये आपल्याला मोठमोठे खेळाडू सुद्धा दिसत होते। मित्रांनो, मंगेश वैद्य होता, केतन म्हात्रे होता, बायकर मॅनची ओळख असणारा खेळाडू, आणि नजीम गुल्लू एक जबरदस्त गोलंदाज होता। असे मोठमोठे खेळाडू आपल्याला या संघामध्ये खेळताना दिसत होते। तर चॅम्पियन संघ ठरलेला आहे NB अवध संघ। मित्रांनो, या संघाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, या स्पर्धेतील रनर अप संघ ठरलेला आहे तो म्हणजे दिल्ली धमाका। मित्रांनो, एक जबरदस्त सरोज प्रामाणिक, जगत सरकार, करण अंबाला असे मोठमोठे खेळाडू आपल्याला या संघामध्ये खेळताना दिसतात आणि हा संघ ठरलेला आहे तो म्हणजे रनर अप संघ ठरलेला आहे। या संघाला 5 लाख रुपये रनर अप प्राइज मिळालेला आहे। तर मित्रांनो, क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण म्हटलं की क्षेत्ररक्षण चांगलं करणं खूपच गरजेचं असतं। तर मित्रांनो, एक जबरदस्त झेल आपल्याला बघायला भेटली प्रदीप पाटीलकडनं। त्यांनाच मिळालेलं आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा अवॉर्ड मिळालेला आहे। जबरदस्त झेल आपल्याला प्रदीप पाटीलकडनं मिळालेले बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला बघायला भेटलेला आहे प्रदीप पाटील। मित्रांनो, पुढील अवॉर्ड मिळालेला आहे तो म्हणजे बेस्ट बॅट्समॅन। तर बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड मिळालेला आहे तो म्हणजे बायकर मॅन केतन म्हात्रे यांना। मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आपल्याला NB अवध संघाकडनं खेळताना केतन म्हात्रेची सलामीवीर म्हणून एक जबरदस्त सुरुवात बघायला भेटली। मित्रांनो, जबरदस्त षटकार चौकार आपल्याला त्यांच्या बॅटमधून बघायला भेटत आहे। तर त्यांना मिळालेलं आहे बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट। मित्रांनो, जबरदस्त फलंदाजी आपल्याला केतन म्हात्रेकडनं मिळालेली बघायला। तर मित्रांनो, केतन म्हात्रेसाठी एक लाईक नक्की करा। तर चला पाहूया पुढील अवॉर्ड। मित्रांनो, पुढील अवॉर्ड आहे तो म्हणजे बेस्ट बॉलर। तर मित्रांनो, बेस्ट बॉलरचा अवॉर्ड मिळालेला आहे इरफान मलिक यांना। एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला इरफान मलिक यांच्याकडनं बघायला मिळालेली आहे। मित्रांनो, एक जबरदस्त वेगवान आणि डावखुरा गोलंदाज आहे इरफान मलिक। मित्रांनो, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला राष्ट्रवादी चषकमध्ये बघायला भेटलेली आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड मिळालेला आहे इरफान मलिक यांना। आता मित्रांनो, सर्वांचं लक्ष आहे मॅन ऑफ द सिरीज म्हणजे 4 व्हीलर कार कोणत्या खेळाडूला मिळालेली आहे, कोणत्या खेळाडूच्या नावावरती 4 व्हीलर कार गेलेली। तर मित्रांनो, सरोज प्रामाणिक एक जबरदस्त ऑलराऊंडर टेनिस क्रिकेटमधला दिल्ली धमाका या संघाचा कर्णधार, त्यांना मिळालेली आहे 4 व्हीलर कार। मित्रांनो, एक जबरदस्त फलंदाजी असो या गोलंदाजी असो, गोलंदाजीमध्ये 5 विकेट काढल्या आणि मित्रांनो 81 रन्स बनवल्या त्या आपल्या फलंदाजीमध्ये। तर जबरदस्त गोलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला राष्ट्रवादी चषकमध्ये सरोज प्रामाणिक यांचा बघायला भेटलेला आहे। तर मित्रांनो, सरोज प्रामाणिक यांच्या नावावरती ही 4 व्हीलर कार गेलेली आहे राष्ट्रवादी चषक या स्पर्धेमधील। तर मित्रांनो, सरोज प्रामाणिकसाठी एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आपण अशा टेनिस क्रिकेट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।